झालं असतं तर या जगाच्या कल्याणाचा विचारच आला नसता. मी माझं मोठेपण, माझ्या कुटुंबाचं मोठेपण आत्मप्रौढी मिळवण्यामध्ये मिळालेला देह बर्बाद झाला असता. कारण प्राप्त झालेला देहाविषयी तुकोबारायचा तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बरेचसे मोठ्या या जागतिक लेवलला आम्ही मोठ्या वंशातले आहोत, मोठ्या कुळातले आहोत, मोठ्या परंपरेतले आहोत सांगतात, घरंदाज आहोत आम्ही, म्हणजे भरपूर आता शब्द घेत नाही मी. पण तुकोबाराय एकमेव मी मोठ्या कुळातला आहे सांगतात, इथून तिथून नाही, वैकुंठाहून आलोय. दुसरी गोष्ट, आलोय पण मी आलोय तसा शाबूत सेफ राहण्यासाठी का नाही, तर उजळया आलो वाटा खरा खोटा निवाडा ही सांगतात. आणि आड राणी भरले जग झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. आज तुकोबाराय जर नसते ना आणि शिवाजी महाराज जर नसते तर तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपण गाथ्याचं चिंतन करतो, संपूर्ण सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करतो, तुमच्या आमच्या अस्तित्वाला फक्त म्हशी इतकी किंमत असते. आणायची, सांभाळायची, दूध पिळायचं, आटल्यानंतर खाटकाला विकून टाकायची. याला माणसांसाठी आपण उपयुक्तता पशुची पाहतो म्हणून म्हैस म्हणतो, परंतु असाच व्यापार, याला इतिहासात नाव आहे गुलामाचा व्यापार. आपलं आयुष्य गुलामाचं बनलं असतं, गुलामगिरीचं बनलं असतं. आपल्याला आध्यात्मिक गुलामगिरीतून सोडवण्याचं काम तुकोबारायाने केलं आणि आपल्याला सामाजिक गुलामगिरीतून सोडवण्याचं काम शिवबाराजांनी केलं. या दोन महात्म्यांनी आजपर्यंत